नमस्कार, मी नरेंद्र फिरोदिया, फाउंडर आय लव्ह नगर आणि लेट्सअप. आज आपण सर्वजण कोविड-19शी एक फार मोठं युद्ध लढत आहोत. आणि मागील 1 वर्षापासून जी परिस्थिती आहे संपूर्ण देशात, संपूर्ण जगात, की आपण सर्वांना बरेचसे प्रश्न असतात. आणि ह्या प्रश्नांचं उत्तरासाठी आम्ही आज ह्याच्यातील जे सर्वात मोठे एक्सपर्ट आहे डॉक्टर मुफज्जल लकडावाला, त्यांना आय लव्ह नगर आणि लेट्सअपच्या प्लॅटफॉर्मवर आणलं आहे. आज बरेचसे असे प्रश्न आहे जी मी त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. या प्रश्नातून आपल्याला आपल्याही प्रश्नांचे उत्तर मिळणार आहेत. मी सर्वप्रथम तर डॉक्टर मुफज्जल लकडावालाचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब आणि वेलकम टू दिस ऑनलाईन टॉक दॅट वी आर डुईंग. डॉक्टर मुफज्जल लकडावाला हे भारतातच नव्हे तर जगभरात एक निष्णात शल्यचिकित्सक म्हणून ओळखले जातात. देशासह जगभरात लठ्ठपणाच्या समस्येमुळे विविध आजारांना बळी पडणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी उपचार केल्याने मागील 2 दशकांपासून डॉक्टर लकडावाला हे रुग्णांसाठी आशेचा नवा किरण सिद्ध होत आहेत. सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथील बेरिएट्रिक व मेटाबॉलिक सर्जरी विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर लकडावाला यांनी आत्तापर्यंतच्या 20 वर्षाहून अधिकच्या वैद्यकीय कारकिर्दीत 50,000पेक्षा अधिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. डॉक्टर लकडावाला हे डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे सहसंस्थापक व मुख्य शल्यचिकित्सकही आहेत, जे क्लिनिक बेरिएट्रिक, मेटाबॉलिक व गॅस्ट्रो इंटेस्टिनल शस्त्रक्रिया करण्यासाठी नावाजलेले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांसह देशभरात अनेक विनामूल्य शस्त्रक्रिया शिबिरे ते आयोजित करत असतात. मागील वर्षी जगभर कोरोनाचे थैमान सुरू झाल्यापासून त्यांनी स्वतःला रुग्णसेवेत समर्पित करून अनेक अत्यवस्थ रुग्णांना जीवदान दिले आहे. शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने कोरोना विरुद्धचा हा लढा जिंकण्यासाठी फ्रंटलाईन कोरोना योद्धा म्हणून ते अहोरात्र प्राणांची बाजी लावत आहेत. एक निष्णात शल्यचिकित्सक ते एक निडर कोरोना योद्धा हा प्रेरणादायी प्रवास करताना त्यांनी हजारो संकटांशी 2 हात केले आणि या प्रवासात मिळालेले लाख मोलाचे अनुभव ते लेट्सअप आणि आय लव्ह नगरच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणार आहेत. कोरोनापासून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टर लकडावाला यांचे मार्गदर्शन आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. आपण सर्वांनीच आता एक छोटीशी क्लिप पाहिली, त्यात आपण डॉक्टर साहेबांचा संपूर्ण प्रवास पाहिला की हाऊ फ्रॉम अ लॅप्रोस्कोपिक सर्जन टुडे ही इज अ कोविड एक्सपर्ट. तर मला वाटतं की आपण आपली आजची चर्चा सुरू करू. आणि डॉक्टर साहेब, आपल्याला पहिला प्रश्न म्हणजे आपण काही प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि मला खात्री आहे की या संपूर्ण चर्चेतून लोकांना त्यांच्या मनात जे प्रश्न आहे त्याचे उत्तर नक्की मिळते. आता आम्ही रोज ऐकत आहोत की 3rd वेव्ह ह्याच्यापेक्षा मोठी येऊ शकते. त्यासाठी मला वाटतं गव्हर्नमेंट जी काही तयारी करायची आहे त्यासाठी 100% तयारी करणारच असेल. पण लोकांनी या 3rd वेव्ह साठी कुठली दक्षता, किंवा आपण जसं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर, जसं मी एक ऐकलं की नाव वेअर डबल मास्क. लोक म्हणताय की डबल मास्क घाला, तुम्ही जर कुठल्याही ठिकाणी स्वतःला बाहेर एक्सपोज करणार असाल तर डबल मास्क घाला. तर आपल्याला काय वाटतं की आपण आता कुठली सावधानी ह्या पुढे, जरी 3rd वेव्ह आली नाही आली, ही वेव्हच इतकी मोठी आहे आणि बरेच वेळा लोकांना आता ह्याला टर्म करायचं की ही कुठली वेव्ह आहे, त्यापेक्षा स्वतःला कसं जीव वाचवला पाहिजे, त्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे, आपण काय लोकांना सल्ला देणार? मास्क बद्दल मी बोलायला इच्छितो की मास्क आता स्टार्टिंग मध्ये आपल्याला क्लॉथ मास्क किंवा N95 मास्क, N95 मास्क खूप कमी होते. आता इंडियाला आपल्याला खूप मिळतात N95 आणि चीप पण मिळतात. तर N95 मास्क स्टार्टिंग मध्ये फक्त डॉक्टरसाठी होते किंवा फ्रंटलाईन वर्करसाठी होते. पण आता सुद्धा आपल्याला मिळते, पीपी किट्स मिळते, सगळं मिळतं. पण आता तुम्ही बघा, मास्क आपण फॅशनेबल पण केलंय खूप. म्हणजे लोक ड्रेसचा मॅच करून मास्क घालतात आणि लोकांची मास्क घालायची पद्धत पण चांगली नाही. मास्क घालणं म्हणजे इथे पण मास्क होऊ शकते की वरती होऊ शकते, हे मास्क नाही. मास्क म्हणजे नीट तुमचं नोज, तुमचा माउथ आणि इथे जॉज हे फिक्स होऊ शकते. तर त्याच्यामुळे ते डॉक्टर असं म्हणतात की डबल मास्क घाला.
कारण की एक मास्क तुम्ही बरोबर नाही घातलं तर दुसरा मास्क कदाचित होऊ शकते, पण तुम्ही एक मास्क नीट घातलं बरोबर तर तुम्हाला डबल मास्कची गरज नाही. ओके, कारण की तुम्ही जास्त करून पेशंट समोर जास्त राहत नाही. ओके, फ्रंटलाईन वर्कर त्यांचं वेगळं आहे, पण तुम्ही जास्त राहत नाही. तो म्हणजे मास्क कसं होऊ शकते, ट्रिपल लेअर मास्क होऊ शकते. म्हणजे पुढचा भाग आपण क्लॉथ मास्क घातलं तर ट्रिपल लेअर मास्क, म्हणजे बाहेरचा भाग वॉटर इम्पर्मिएबल, मीन पाणी वगैरे आतमध्ये नाही येऊ शकते, आणि आतमधचा भाग जे तुमच्या फेसला टच करतोय तो भाग वॉटर पर्मिएबल होऊ शकतो. ओके, कारण की तुम्ही ब्रीथ करताय. तर 3 लेअर मास्क कमीच कमी तुम्हाला पाहिजे. आणि मास्क असं होऊ शकतं की इथे एक काही बँड तरी घाला की आपण इथे लूज नको आपल्याला. आणि पेशंट समोर आलं तो म्हणजे शील्ड, खूप लोक शील्ड करतात का, किंवा तुमचे डोळे वगैरे आपल्याला नेहमी सवय असते आपल्याला फेस टच करायची असं तसं. तो मी खूप लोकांना सांगतो, स्टार्टिंग पासून मी लोकांना सांगतो, प्लीज ग्लव्स घालू नका. तुम्ही ग्लव्स घातलं तर तुम्हाला असं वाटेल की मी सेफ आहे, मी कुठे पण टच केलं मी सेफ आहे. आणि जास्त करून तुमचे हँड सॅनिटाईज नाही करणार आहे. पण ग्लव्स नाही घातलं तर तुम्ही सॅनिटाईज करणार आहे तुमचे हात, किंवा तुम्ही धुतणार आहे तुमचे हात सोप साबणमुळे, तो चान्सेस खूप कमी आहे की तुम्ही तुमचे डोळे वगैरे टच करणार आहे. तो शील्ड त्याच्यामुळे आहे. तो शील्ड प्रिव्हेंट नाही करता, पण कारण की तुम्ही डोळे वगैरे नाही टच करणार आहे त्याच्यामुळे आहे. आणि डॉक्टरांना किंवा जे पेशंट समोर आले की तुमच्या घरात कोणी असेल, किंवा सपोज पॉझिटिव्ह पेशंट असेल आणि तुम्ही त्याच्या समोर गेले काय फूड सर्व करायला, प्लीज एक माझं म्हणणं आहे, प्लीज 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 की लोकांबद्दल हे स्टिग्मा हे काढा, अछूत बिहेवियर ते काढा. ते तुम्हाला व्हायरस नाही देणार आहे. तुम्ही थोडं डिस्टन्स की तुम्ही त्यांना जाऊन जेवण दिलं तर तुम्हाला नाही होणार. कोणाला पण कोविड झाला घरात, कोणाला पण कोविड झाला तर त्यांना एक रूम मध्ये ठेवा जे ओपन व्हेंटिलेशन असेल, जास्त करून एसी वगैरे नको. आपण खूप क्रॉस व्हेंटिलेशन ठेवलं, फॅन ठेवला तो तिथे व्हायरस राहणार नाही. आणि त्यांनी पण N95 मास्क घालायचं तुमच्या बरोबर बोलायला, आणि तुम्ही पण घाला. तो जास्त करून तुम्हाला व्हायरस नाही होणार आहे. फक्त तुम्ही आतमध्ये बसलं अर्धा तास 2 तास त्यांचा बरोबर तो चान्सेस आहे, पण तुम्ही फक्त 5 मिनिटासाठी आतमध्ये गेला तर तुम्हाला नाही होणार. तर तुम्ही औषध देण्यामुळे त्यांच्या समोर जाऊ शकतो, ते तुम्हाला व्हायरस देणार नाही. ओके, हे नीट ठेवा. बाकी डॉक्टरांसमोर ते आतमध्ये ICU मध्ये खूप चान्सेस असतात व्हायरल एक्सपोजरचा, कारण की खूप लोक खोकला करतात, ते त्यांची ब्रीदिंग खूप जास्त असते. तो कोण पण आतमध्ये आला, एक मनात ठेवा की कोण पण आतमध्ये आला, तुमच्या शत्रू असेल किंवा तुमच्या खूप घनिष्ठ मित्र असेल, तो कोण पण तुम्हाला हा व्हायरस देऊ शकतो. म्हणजे असं नाही की कोणी जास्त खोकला केला तर त्यांच्या समोर आम्ही नाही जाणार. तो जे लोकांना जास्त करून स्प्रेड याच्यामुळे होतोय की स्टार्टिंग मध्ये पुढचे 3 किंवा 4 दिवसामध्ये त्यांना एसिम्प्टोमॅटिक स्प्रेड म्हणतात. तर जास्त करून ते जोरात बोलतात किंवा म्हणजे आपण लाफ्टर वगैरे जास्त होतोय. तो एक रूम मध्ये क्रॉस व्हेंटिलेशन नसेल आणि तुम्ही पण मास्क नाही ठेवला तर तुम्हाला जास्त चान्सेस आहे. आपण म्हणजे जास्त करून माननीय CM साहेबांनी का रेस्टॉरंट बंद केली, खूप लोक नाराज होते की रेस्टॉरंट मध्ये काय होते. पण मी असं सांगू इच्छितो की आपण जेव्हा जेवतात आपला मास्क खाली होतो, आणि जास्त करून रेस्टॉरंट AC होतं, क्लोज एन्व्हायरमेंट असतं, तर तिथे व्हायरस स्प्रेड करण्याचे चान्सेस खूप असते. म्हणजे जिम मध्ये आपण खूप हेवी ब्रीदिंग करतो आणि आपण स्वेटिंग करतो, आणि तो पण क्लोज एन्व्हायरमेंट असतो, तर तिथे व्हायरस स्प्रेडिंग चान्सेस खूप जास्त असतात. आपण बाहेर कुठे म्हणजे धावलो किंवा बीचवर किंवा आणि डिस्टन्स असेल गार्डन मध्ये की तो चान्सेस खूप कमी आहे त्याचा. सर, आता आपण जे काही म्हटलात जसं आपण आता बोललो, तर मागच्या वेव्ह पासून जे सुरू झालं की स्टीम घेणं, स्टीम इनहेलेशन किती महत्वाचं आहे? कारण बरेचसे लोक म्हणतात की स्टीमनी काय होणार नाही, किंवा बरेचसे लोकांचं असं मत आहे की नाही, स्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज युअर टेक की स्टीम इनहेलेशन किती लोकांनी केलं पाहिजे, किती वेळासाठी केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे? मी स्पष्ट लोकांना सांगतो की स्टीम घेतल्यामुळे व्हायरस स्प्रेड नाही होणार असं नाही आहे. व्हायरस स्प्रेड होणार. तर तुम्ही किती पण स्टीम घेतला तर तुम्हाला कोविड होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही प्रिव्हेंशन साठी स्टीम घेतलं ते तुमचं मनात ते काढा की कोविड नाही होणार कारण की मी खूप स्टीम घेतलं. सर, आता ह्या पुढच्या म्हणजे आपण थर्ड वेव्ह बद्दल आपण सांगितलं सुद्धा की येण्याचे चान्सेस किंवा हे आहे,
मुलांसाठी सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. तसं तर शाळा वगैरे सगळं बंद आहे. छोट्या ठिकाणी, जसं आता मी अहमदनगरमध्ये राहतो, छोट्या ठिकाणी लोकांकडे घरं मोठी आहेत किंवा लोक बंगलोजमध्ये राहतात. मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जे फ्लॅटमध्ये राहतात, तिथं सोशल डिस्टन्सिंग पाळणंही कधी कधी थोडं अवघड होतं एक फॅमिलीसाठी. तर ह्या सगळ्यांवर मात करण्यासाठी आपण काय सजेशन करणार की मुलांसाठी दक्षता कशी घेतली पाहिजे? असं करून तुमच्या मुलांना तुम्ही जास्त कंट्रोल नाही करू शकणार, तर त्यांना तिथेच बाहेर जाऊ द्या. जे लोकांचे तुमची ओळख आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हे त्यांचे वडील पण किंवा त्यांचे आई बापा हे खूप काळजी घेतात या मुलांबरोबर. त्याला पण मास्क घालून सगळीकडे पाठवतात, त्याला पण हँड वॉशिंगचे सगळे शिकवतात आणि तिथेच तुमच्या मुलाला जाऊ द्या. आता सुद्धा स्कूल वगैरे बंद आहे, तर जास्त करून चान्सेस नसतील की आपल्या मुलं स्कूलमधनं हा व्हायरस आणतोय आपल्याला. पण जास्त करून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतः तुमच्या मुलाला व्हायरस देतोय. मी आजच एक मदर्स डे मध्ये आता एक ट्विट केलं होतं, पोस्ट माझा किंवा इंस्टाग्राम मध्ये, की मदर इज द बेस्ट प्रोटेक्शन फॉर द. तुम्ही मास्क घाला आणि तुम्ही जास्त करून तुमच्या मुलांना नाही देणार. आपल्याला असं वाटतं की घरात आम्ही कसं मास्क घालणार असं तसं, पण तुम्ही बाहेर जाणारे लोक असेल तर माझं फक्त तुमच्याकडे अशी विनंती आहे की तुम्ही ऍटलीस्ट वीक मध्ये दोनदा तुमचे टेस्ट करा. कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे खूप जास्त आहे का, किती टेस्ट मी करू, पण मी आता स्टार्टिंग पासून आता 1.5 वर्ष झालं मी फ्रंटलाईन मध्ये आहे, ऑलमोस्ट 1 वर्ष झालं फ्रंटलाईन मध्ये आहे. पण मी जेव्हा आतमध्ये जात होतो तर माझा रोज एक RT-PCR टेस्ट मी करत होतो. आता आमच्याकडे प्रोटोकॉल पण आहे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये, तुमच्या एक्सपोजर झाला असेल तर तुम्ही रोज एक टेस्ट करा, ओके, 7 दिवसासाठी. आणि तुमच्या एक्सपोजर जास्त नसेल तर कमीत आम्हाला 2 टेस्ट करायला लागतात, 1 रॅपिड टेस्ट आणि 1 RT-PCR पर वीक. तो जास्त करून चान्सेस खूप कमी होईल की कदाचित तुम्हाला झालं असेल आणि एसिम्प्टोमॅटिक असेल तर तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊ शकता. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जावा, पण घरात पण तुम्ही आयसोलेट करू शकता, प्रिकॉशन्स घेऊ शकता आणि जास्त करून स्प्रेड फॅमिली मेंबर्स मध्ये तुमचे स्प्रेड कमी होईल. सर, हा एक प्रश्न नेहमी लोकांमध्ये असतो की RT-PCR केला पाहिजे का अँटीजेन केला पाहिजे? त्याच्यात मी असं सांगू इच्छितो की आता जास्त करून गोल्ड स्टँडर्ड म्हणतात, पण गोल्ड स्टँडर्ड आहेच नाही. हा कोविड मध्ये कुठला पण गोल्ड स्टँडर्ड नाही. जास्त करून गोल्ड स्टँडर्ड का म्हणतात की RT-PCR टेस्ट इज गोल्ड स्टँडर्ड का, किंवा आपण स्वॅब कुठून केलं, कशा प्रकाराने केलं, तो मीडियम कशा गेला लॅबमध्ये आणि लॅबमध्ये कुठला टेस्टनी ते टेस्ट केलं तर खूप म्हणजे चान्सेस व्हेरिएशन्सचा होऊ शकतो. म्हणजे आपण थ्रोट स्वॅब केलं तर चान्सेस ऑफ फॉल्स नेगेटिव्हिटी साधारण करून 65% आहे, तर 35% करेक्ट येण्याचे चान्सेस आहे. नो स्वॅब बरोबर केलं, फक्त मी किती लोकांना बघितलं फक्त असं घालतात आणि असं काढतात, तसं नको. आपल्याला ते आतमध्ये घालून म्हणजे 2 तास 3 तास तुम्हाला टर्न करायला लागेल, तो बरोबर झालाय स्वॅब. तो 65% चान्सेस आहे की तुम्हाला फॉल्स नेगेटिव्ह नाही मिळू शकतो, म्हणजे 35% चान्सेस चुकीचे आहे. आणि आपल्याकडे जे अँटीजेन किट्स आले, कुठली पण किट्स आहे, तो 40% चान्स आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतो. म्हणजे 60% चान्स आहे की तुम्ही पॉझिटिव्ह होऊ शकणार, तो पण तुमचं रिपोर्ट नेगेटिव्ह होऊ शकतो. बाकी काय आपण करू शकतो, राईट? अजून काय आहे? आणि आता ते सेकंड वेव्ह मध्ये 2-3 प्रकारचे म्युटेशन्स असं आले, जेनेटिक म्युटेशन्स. आता टेक्निकल मे होणार आहे, पण 484K ते असं व्हायरल म्युटेशन आलाय, तो इम्युन एस्केप मेकॅनिझम आहे. तो RT-PCR टेस्ट मध्ये कधी कधी नाही पिकअप होत. टेस्ट बरोबर झाली असेल तो मिस करू शकतो, त्यांना इम्युन एस्केप म्हणतात, आणि त्याच्यामुळे तुमचे टेस्ट नेगेटिव्ह येण्याचे चान्सेस आहे. कदाचित तुम्हाला तो व्हायरस स्ट्रेन असेल तो. बाकी लोक म्हणतात की HRCT आपण CT स्कॅन करूया किंवा एक्सरे करूया, तर आपण काय काय करू शकतो. म्हणजे स्टार्टिंग मध्ये पुढचे 7 दिवसात तुम्हाला एक्सरे CT करून काय उपयोगच नाही. प्लीज करू नका. स्टेट टास्क फोर्सने असं म्हणलंय आणि ते तुम्ही प्लीज स्टेट टास्क फोर्सचे गाईडलाईन ते तुम्ही फॉलो करा. ते खूप चांगले गाईडलाईन्स आहे आणि तुम्ही फॉलो करू शकतो. घरात काय करायचं काय नाही करायचं, 6 मिनिट वॉक टेस्ट, ऑक्सिजन कधी कधी मेजर करायचं, ते सगळे आहे ते टास्क फोर्सची मीटिंग मध्ये. तर तुम्ही ते फॉलो करा, त्यांचं पालन करा.
तो स्टार्टिंग मध्ये काय होऊ शकतो, आपण पुढचे 2 किंवा 3 दिवसाला आपण सिटी स्कॅन केलं आणि आपले सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आले, तर आपल्याला असं वाटतं की मला करोना आहे. पण जास्त करून सिटी चेंजेस 7 किंवा 10 दिवसांनंतर दिसते आपल्याला. तो आपल्याला असं वाटतं अरे मी 7 दिवसापूर्वी केलं तर नॉर्मल होतं, आता कसं परत झालं. तर त्याच्यामुळे, कारण की तुम्ही खूप लवकर एव्हरी टेस्ट तुम्ही करतायत त्याचे लिमिटेशन्स असतात आणि त्याच्यामुळे आपण कधी केलं त्या टेस्ट आणि कधी उपयोग होऊ शकतो तो खूप म्हणजे इम्पॉर्टन्स आहे. ब्लड टेस्ट कधी करायचं, तर तुम्हाला असं वाटलं की मला कोविड आहे तर तुम्ही ब्लड टेस्ट करू शकतो. ब्लड टेस्ट मध्ये साधारण सिम्पल ब्लड टेस्ट येतात आणि इन्फ्लोमेटरी मार्कर टेस्ट येतात. तर कदाचित तुमचे एक टेस्ट, म्हणजे खूप लोक मला असं विचारतात IL-6 माझा खूप वाढलाय डॉक्टर, मी काय करू, आणि बाकीचे CRP, LDH, फेरिटीन, DDI मध्ये खूप कमी असतो. तो प्लीज फक्त एक टेस्टवर जाऊ नका, तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि तुमचे क्लिनिकल पॅरामीटर्स आणि ब्लडचे पॅरामीटर्स कम्पेअर करून ते तुम्हाला सांगणार आहे की तुमचं कंडिशन काय आहे काय नाही. ओके, तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते ब्लड टेस्ट स्टार्टिंग मध्ये करा, 4 दिवसानंतर करा आणि 10 दिवसानंतर करा. तर त्याच्यामुळे काय होईल की जास्त करून तुमचे कदाचित सिम्पटम्स वाढत असेल बॉडीमध्ये, पण तुम्हाला दिसणार आहे की मी स्वतः बरं आहे, पण आतमध्ये इन्फेक्शनचा इन्फ्लोमेटरी मार्करचं प्रमाण वाढत असेल तर तुम्हाला दिसणार आहे तो ब्लड टेस्ट. तर प्लीज माझी विनंती अशी आहे की हे टेस्ट तुम्हाला 1st, 4th आणि 10 दिवसाला करा आणि परत RT-PCR करायची काही गरज नाही. कदाचित तुम्हाला करोना झाला असेल आणि तुम्ही स्वॅप केला असेल तो 10 दिवसानंतर तुम्ही बाहेर जाऊ शकता. जास्त करून चान्सेस खूप कमी आहे की तुम्ही दुसऱ्या लोकांना स्प्रेड करणार आहे. विश्वभर ते त्यांनी टेस्ट केले आणि ते टेस्ट मध्ये असं आलंय की 10 दिवसापूर्वी जेव्हा लास्ट 3 दिवसात तुम्हाला जास्त करून सिम्पटम्स नाही, खोकला नाही, ताप नाही, बाकी काय डायरिया नाही वगैरे, ब्रिथिंगचा प्रॉब्लेम नाही, ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल असेल तर तुम्ही फक्त मास्क घालून बाहेर जाऊ शकता. तुमचे चान्सेस ऑफ स्प्रेडिंग खूपच कमी. सिम्पटम्स वर मग सिटी स्कॅन केलं पाहिजे, म्हणजे बेसिकली जर एक ब्रीफली आपलं म्हटलं की काय सिम्पटम्स, म्हणजे मे बी जर खोकला असेल तर केलं पाहिजे की ऑक्सिजन पर्सेंटेज ड्रॉप होत असेल तर कुठल्या सिम्पटम्स वर मग सिटी स्कॅन केलं पाहिजे? म्हणजे 7 दिवसानंतर तुम्हाला तुमचा खोकला बरं नाही झालं, खूप खोकला असेल किंवा म्हणजे चेस्ट मध्ये खूप म्हणजे त्रास होतो तुम्हाला किंवा दुखतो किंवा ताप कंट्रोलमध्ये नाहीये किंवा तुमचे ऑक्सिजन सॅच्युरेशन खाली गेले, तोच तुम्हाला सिटी स्कॅन करायची गरज आहे. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन सर सगळ्यांसाठी, कारण मी जसं म्हटलं की मागील 1 वर्षापासून या विषयावर इतके टाईपचे कॉम्बिनेशन झाले आहे. काही लोक पहिला दिवस करतात, काही लोक 7व्या दिवस, काही लोक म्हणतात 6 ते 11वा दिवस फार इम्पॉर्टंट असतो. आणि आपण आत्ताच म्हटलं की हा व्हायरस म्युटेट होत आहे, तर त्या म्युटेशनमुळे कधी कधी RT-PCR मध्ये सुद्धा तो पकडला जात नाही. आणि हे एक योग्य आहे की परत RT-PCR एकदा झाल्यावर करण्याची गरज नाही आहे, कारण ट्रीटमेंट झाल्यावर ऑटोमॅटिकली काही दिवसांनी आपण निगेटिव्ह होतच आहोत. काय सजेशन असेल की जे लोक ओबीज आहे किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल आहे अशा लोकांना आपलं काय सल्ला असेल सर? कारण बरेच असे लोक म्हणतात की इफ यू आर ऍक्टिव्ह आणि इफ यू आर डुईंग राईट काइंड ऑफ एक्सरसाइजेस, तुम्ही इफ यू आर हॅव्हिंग गुड न्यूट्रिशन तुमचं चांगलं आहे, तर तुम्हाला जरी कोविड झाला तर त्रास कमी होईल किंवा कोविड होण्याचे, तर ह्याच्यावर आपला काय सल्ला आहे लोकांसाठी? म्हणजे ही पॅन्डेमिकने आपल्याला 2-3 गोष्टी शिकवली आहे. पहिले की लठ्ठपणा ते तुमच्या हेल्थसाठी खूपच म्हणजे घातक चीज आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप बिमारी होऊ शकतो. कोविड झाली तो पण तुमचे चान्सेस म्हणजे जास्त करून सिव्हिअरिटीचे चान्सेस खूप वाढते. आता वर्ल्ड वाईड एक स्टडी झाली होती, त्या स्टडीमध्ये त्यांनी असं दाखवलं की 113%, 113% चान्सेस वाढतोय जेव्हा तुम्हाला लठ्ठपणा असेल तर तुम्हाला हॉस्पिटल ऍडमिट होण्याची गरज आहे आणि 70% किंवा 70% चान्सेस आहे की तुम्हाला ICU पाहिजे असेल, कारण की तुम्हाला लठ्ठपणा असेल. लठ्ठपणामुळे तुम्हाला डायबिटीस होऊ शकते, लठ्ठपणामुळे तुम्हाला चेस्ट ब्रिदिंगचे प्रॉब्लेम, स्लीप ॲपनिया होऊ शकते, लठ्ठपणामुळे तुमचे ब्लड क्लॉटिंगचे फॅक्टर खूप जास्त असेल. तर आपल्याला माहिती आहे की कोविडमध्ये पण आता लोकांना पण माहिती आहे की कोविडमध्ये ब्लड क्लॉट्स होते आणि त्याच्यामुळे आपण ब्लड थिनर घेतोय. म्हणजे लठ्ठपणामुळे पण ते आपल्याला स्टार्टिंग पासून माहिती आहे की ब्लड क्लॉटचे चान्सेस खूप वाढते. तो लठ्ठपणामुळे खूपच म्हणजे धोका आहे
आणि किती किती लोक असं म्हणतात की लठ्ठपणामुळे कदाचित तुमचे वॅक्सिन्स पण जास्त करून काम नाही करणार आहे, पण अजून अशी स्टडीज आली नाही, पण लोक असं म्हणतात. ओके, म्हणजे तुमची इम्युनिटी कमी होण्याचे चान्सेस म्हणजे लठ्ठपणा. तर लठ्ठपणा तुम्ही दूरच ठेवा, ते बरं होईल. आणि बाकी करणं की इम्युनिटी किंवा हेल्थ इज वेल्थ, तुमचं म्हणणं करेक्टच आहे की हेल्थ इज वेल्थ. तो आपण किती लोकांना झालाय, ऍक्टरांना झालाय, क्रिकेटर त्यांना झालाय, व्हायरस झालाय त्यांना, पण त्यांची रिकव्हरीचे चान्सेस खूप वाढते, त्यांना इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी होते. कारण की त्यांनी दोनच चीज आहे, एक तो तुमची इम्युनिटी आणि तुमची हेल्थ. तुम्ही जास्त करून स्वस्थ असेल तो बरं होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि बाकी आहे वॅक्सिन. वॅक्सिन घेतली तर चान्सेस की तुम्हाला व्हायरस झाला असेल तो पण त्यांच्यामुळे धोकं किंवा सिव्हिअरिटी ऑफ डिझीजचे चान्सेस कमी होते. आपण एकदम योग्य म्हटलात की सिव्हिअरिटी कमी होते ओव्हरऑल. म्हणजे तुमची जर हेल्थ चांगली असली, तुम्ही लठ्ठ कमी असलात तर सिव्हिअरिटी कमी होते. वॅक्सिन बद्दल आणि आज आपण ज्या सिस्टीम म्हणजे आपण आजची जी परिस्थिती आहे ही सेकंड वेव्हची, थर्ड वेव्ह येण्याची एक चान्सेस आहे. तर वॅक्सिन बद्दल आपण जर एक कम्प्लीट डिटेलमध्ये आमच्या लोकांना सांगितलं की वॅक्सिनचं काय म्हणजे घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे, कधी घेतलं पाहिजे. मुलांसाठी वॅक्सिन आता काल मी वाचलंय की मुलांसाठी सुद्धा वॅक्सिनचं परमिशन आता इंडियामध्ये आली आहे. तर ह्या सगळ्यांवर कॅन यू जस्ट गिव्ह अस अ ब्रीफ की आपण कसं वॅक्सिननी मतलब वॅक्सिनेशन केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे याच्यावर जर आपण सांगितलं. मग कोविड-19चा जो आजार आहे खूप मोठा आजार आहे आणि आपली लढा पण खूप मोठी लढा आहे त्यांचा विरोध. ओके, तर माझं म्हणणं असं आहे की त्यांचा हा कोविड-19 विरुद्ध जे आपला लढा आहे त्याचा एक स्तंभ वॅक्सिनेशन आहे जास्त करून. आता आपल्या मनात असेल की मला ही वॅक्सिन पाहिजे किंवा मला फायझर पाहिजे, मॉडर्ना पाहिजे, आता नसेल आपल्याकडे, किंवा मला फक्त कोवॅक्सिन पाहिजे, कोविशिल्ड नको, कारण की मी आता ऐकलं आहे की त्याच्यामुळे लोकांना ब्लड क्लॉट होते. आणि तो मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्लीज कुठली पण वॅक्सिन तुम्हाला मिळाली, प्लीज लवकरच लवकर घ्या. आणि असा मनात ठेवू नका, कारण की तुम्ही तुमचे स्वतःचे एनिमी आहे. तुम्ही असं मनात ठेवलं की मी वॅक्सिन ही नाही घेणार, मी दुसरी वेगळी वॅक्सिन घेणार आहे. तो कारण की आपण लवकरच लवकर जितके लोकांना वॅक्सिन दिली तो चान्सेस आहे की म्युटेशन कमी होईल, स्प्रेडचे चान्सेस खूप कमी, आणि लवकरच लवकर आपली इकॉनॉमी, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इकॉनॉमी आता म्हणजे स्ट्रेसमध्ये आहे, ते ओपन करण्याचे चान्सेस आहे. आपले मुले परत स्कूलला जाऊ शकणार आहे. आणि ही जे आता इतकी गंभीर परिस्थिती आली आहे इंडियामध्ये, ते कमी करण्याचे खूप चान्सेस फक्त वॅक्सिनेशनमुळे होईल. सोशल डिस्टन्सिंग, मास्किंग आणि वॅक्सिनेशन, ते तीनच स्तंभ आपल्याकडे आहे. ओके, वॅक्सिनेशन. आता लोक म्हणतात की कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड, दोन प्रकारची वॅक्सिन आतापासून आपल्याला इंडियामध्ये मिळतात. ओके, तर कोविशिल्डमुळे लोक म्हणतात की ब्लड क्लॉट होण्याचे चान्सेस आहे. की किती लोक म्हणतात की माझे डॉक्टरांनी सांगितलं की ओल्ड प्रकाराची वॅक्सिन घ्या. कोवॅक्सिन म्हणजे व्हायरसचा फॉर्म असतो, आपण यापुढे जे वॅक्सिन घेत होता म्हणजे इनॅक्टिव्हेटेड व्हायरस फॉर्म, तेच घ्या लवकर, म्हणजे नवीन नवीन वॅक्सिन घेऊ नका. म्हणजे मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की ते रॉंग आहे. कुठली पण वॅक्सिन मिळाली, आता फक्त एकच डॉक्युमेंट झालाय जिथे आतापर्यंत 13 वॅक्सिन्स अप्रूव्ह झाली आहे. WHO 13 वॅक्सिन्स अप्रूव्ह केली आहे. तर त्याच्यात फक्त एकच 100% ट्रूथ आलाय बाहेर की तुम्ही वॅक्सिन घेतली असेल आणि तुमचे 2 डोस असेल किंवा जॉन्सन जॉन्सन मध्ये एकच डोस आहे आणि 1 महिना झाला असेल किंवा 4 वीक त्याच्या नंतर झाला असेल, तर तुम्हाला व्हायरस होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. आणि झाला पण तुम्हाला व्हायरस कोविड-19चा, तो सिव्हिअरिटीचे चान्सेस किंवा तुम्हाला आयसीयू जाण्याचे चान्सेस किंवा तुम्हाला हॉस्पिटल जाण्याचे चान्सेस खूप कमी होतात. नवीन नवीन प्रकारांचे औषध येत आहेत बाहेर, आणि ते म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज आता येणार आहे इंडियामध्ये, आताच लवकरच अप्रूव्ह झालं. पण आतापर्यंत आपल्याकडे फक्त वॅक्सिनेशन आहे. तर तुम्ही प्लीज चूक करू नका, लवकरच लवकर वॅक्सिन आहे. तुम्हाला चान्स, ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर प्लीज लवकरच लवकर घ्या. आणि फक्त आता आहे की ते इंडियामध्ये किती लोकांना असं वाटतंय की मला या प्रकारांची अलर्जी आहे, फूड अलर्जी आहे, तुम्ही वॅक्सिन घेऊ शकतो डॉक्टर, हा प्लीज घ्या, प्लीज घ्या. फक्त पॉलिइथाइल ग्लायकॉल त्याचा कंटेंट असतो वॅक्सिनचा, त्याच्यामुळे अलर्जी होण्याचे चान्सेस आहे. आणि तुम्हाला वॅक्सिन देण्यानंतर
अर्धा तास डॉक्टर तुम्हाला तिथेच येतात. का? कारण की तुम्हाला कदाचित अॅनाफायलॅक्टिक शॉक झाला किंवा रिॲक्शन झाला व्हॅक्सिनमुळे, तर ते डॉक्टर तुम्हाला स्टेरॉइड लवकरच लवकर देणार आहे आणि ते संपणार आहे. ओके, तर प्लीज मला याची अलर्जी आहे, मला याची सल्फरची अलर्जी आहे, तुम्ही व्हॅक्सिन घ्या, प्लीज घ्या. ते सल्फरची अलर्जीमुळे तुम्हाला असं परत नाही होणार आहे, ते व्हॅक्सिनचे चान्सेस खूप कमी आहे. दुसरी गोष्ट असं आहे की मी प्रेग्नेंट आहे, मी घेऊ शकते. वेल, फायझर आणि मॉडर्ना व्हॅक्सिन ते आपल्याकडे नाही आहे आता, पण त्यांनी ट्रायल्स केले अमेरिकामध्ये आणि त्यांनी दाखवलं की प्रेग्नन्सीमध्ये घ्या, कधी प्रेग्नन्सीमध्ये कुठला फेज मध्ये, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, थर्ड ट्रायमेस्टर मध्ये घेतली किंवा लॅक्टेटिंग मध्ये सुद्धा पण घेतली, तो पण त्यांना काय म्हणजे फरक नाही पडत. हा, तो ते खूपच सेफ आहे त्यांना घ्यायला. अजून इंडियामध्ये ते आलं नाही कारण ते कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे ते ट्रायल्स झाले नाही. आता तुम्ही म्हणतात नरेंद्र की आताच 12च्या पुढे त्यांनी अलाव केलाय कोवॅक्सिनला. वेल, फायझर आणि मॉडर्नाचे ट्रायल आले, ते डॉक्युमेंट पण झाले, तो पण अजूनपर्यंत ते FDAने अप्रूव्ह नाही केलंय की 12च्या पूर्वी तुम्ही मुलांना द्या. आता आपला पॉप्युलेशन 1.4 बिलियन लोकांचा आहे. आपल्याला अजून 1-1.5 वर्ष लागणार आहे फक्त अडल्ट लोकांना व्हॅक्सिन द्यायला. तर प्लीज तुम्ही चान्सेस मिळाले तर लवकरात लवकर व्हॅक्सिन या. कुठली व्हॅक्सिन घेतली त्याच्यामुळे काही म्हणजे मनात काही फेर ठेवू नका. सर, व्हॅक्सिन नंतरचा जो एक स्टेज आहे की बऱ्याच लोकांना व्हॅक्सिन नंतरही होत आहे, तर त्याच्यामुळे सिव्हिरिटी कमी होते. पण आता एक नवीन आहे की अँटीबॉडीज, की व्हॅक्सिन झाल्यावर आपण आपले अँटीबॉडीज चेक करतो आणि मग ते अजून एक सुरू होतं की कोणी म्हणतं माझी अँटीबॉडीज 400 आहे, कोणी म्हणतो माझी अँटीबॉडीज 1000 आहे, कोणी म्हणतो 2500 आहे, कोणाची 100च येते. तर तिकडे बरेच लोकांमध्ये समभ्रम आहे. काही लोक म्हणतात की तुमची अँटीबॉडी जर 100 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला कोविड होण्याचे चान्सेस आहे. काही म्हणतात. तर सर, ह्याला काही बेस आहे का की किती अँटीबॉडीज किंवा अँटीबॉडीजला काही मापदंड आहे का, किती अँटीबॉडीज पाहिजे मिनिमम, असं काही? आतापर्यंत एक पण स्टडी अशी नाही आली आहे की त्यांनी जे कडनं तुम्हाला सांगितलं की 10 अँटीबॉडीज असेल किंवा 100 किंवा 1000 तर तुम्हाला जास्त प्रोटेक्शन आहे. आपल्या मनात असं आहे की जास्त अँटीबॉडीज म्हणजे जास्त प्रोटेक्शन, पण असं काय अजून मेडिकल सायन्स मध्ये नाही आलंय. ओके, फक्त असं आहे की आपण अँटीबॉडीज आता घेतोय ते 2 प्रकारांचे अँटीबॉडीज असतात. ते बी सेल अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात, एम अँटीबॉडी, ए अँटीबॉडी आणि जी अँटीबॉडीज आपण ते मेजर करतो. आणि ते टी सेल इम्युनिटी असतात, आपली स्वतःची इम्युनिटी, त्याचे आपण आतापर्यंत मेजरच नाही करत. तर तुम्ही जे लोक असं म्हणतात ना की मी अँटीबॉडी बघितली माझी, तर तुम्ही फक्त पैसे घालवताय. तुम्ही प्लीज अजिबात ते अँटीबॉडीज वगैरे मेजर करू नका. ते फक्त रिसर्च आणि सायंटिस्ट त्यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही आहे. तर तुम्ही अँटीबॉडीज करणार आहे आणि माझं असं म्हणणं आहे की मी मास्क नाही घालणार आहे कारण की माझी अँटीबॉडीज खूप चांगली आहे. ते तुमचं धोकं काढा, मनाचा धोकं काढा. प्लीज, तुमची अँटीबॉडीज असेल किंवा नसेल, तुम्ही 2 डोसेस घेतली असेल किंवा नाही, तर तुम्ही प्लीज मास्किंग तो कमीत कमीत तुम्हाला घ्यायला लागेल, सोशल डिस्टन्सिंग घ्यायला लागेल आता पुढच्या 1 वर्षात ऍटलीस्ट कमीत कमी. सर, एक थोडंसं मी डायव्हर्ट एक विषयावर होत आहे की आता आपण पाहिलं की बरेचसे असे जे इम्पॉर्टंट ड्रग्ज होते किंवा मेडिसिन्स होते की ज्याचा शॉर्टेज संपूर्ण आपण सगळ्या ठिकाणी पाहिला आणि त्याच्यासाठी मग लोकांची जी धावपळ होती, तर त्यात अजून एक हे आलता की ब्लड प्लाझ्मा डोनेशन. तर ब्लड प्लाझ्मा डोनेशन बद्दल आपले काय विचार आहे की वेदर इट इज युजफुल किंवा काय केलं पाहिजे ब्लड प्लाझ्मा डोनेशनसाठी? म्हणजे 100 वर्ष किंवा त्याच्या पूर्वी पण ब्लड प्लाझ्मा डोनेशन एक प्रकारांचं औषध होतं. तेव्हा पण ते फक्त ब्लड प्लाझ्मा, आता टेक्नॉलॉजी खूप वाढली आहे, आपली पण टेक्नॉलॉजी, पण आता ते कोविड पॅन्डेमिकमुळे लोक म्हणत होता की आपण देऊ, प्लाझ्मा देऊ. तर म्हणजे डॉक्टरमध्ये पण असं स्प्लिट झालंय की किती डॉक्टर म्हणतात की उपयोग नाही आहे, किती डॉक्टर म्हणतात की उपयोग आहे. तो का असं का? कारण की आता आपण ट्रायल मध्ये बघितलंय, वर्ल्ड वाईड ट्रायल जे झालंय तर त्याच्यामुळे काय उपयोग नाही. म्हणजे स्टार्टिंग मध्ये म्हणजे सिव्हिरिटी मध्ये काय कमी नाही होत. ओके, तर फक्त तुम्ही स्टार्टिंग मध्ये दिलं, प्लाझ्मा दिलं आणि तो प्लाझ्मा त्याच्यात न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज कदाचित जास्त असेल, तो ते चान्सेस खूप कमी जास्त आहे की ते ऍक्ट करणार आहे. पण तुम्ही प्लाझ्मा कोणाकडे घेतलं आणि त्याचे न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी नसेल त्यांची ब्लडमध्ये, तो म्हणजे तो उपयोग नाही होणार आहे. तो म्हणजे हे सगळं सोडून फक्त आपण डॉक्टरांची सलाहमध्ये जाऊया की स्टार्टिंग मध्ये आपण हॉस्पिटलमध्ये गेले आणि आपले इन्फ्लमेटरी मार्कर्स कदाचित वाढले, तो आपण ते घेऊ शकतो.
आपल्याला काही नेगेटिव्ह नसेल तर आपण घेऊ शकतो, पण फक्त स्टार्टिंग मध्ये. आयसीयू मध्ये कोण गेलं आणि त्याच्यानंतर आपण धावपळ करतोय, मला प्लाझ्मा द्या, ते चुकीचं आहे. तुमचे पेशंटची जाण वाचणार नाहीये तो प्लाझ्मामुळे. तो प्लीज धावपळ करू नका. सर आता एक शेवटचं हे आहे की पोस्ट कोविड एक नवीन आजार, जो म्हणजे आजार जुना आहे पण आता बऱ्याचशा लोकांमध्ये तो दिसून येत आहे, तो म्हणजे म्युकरमायक्रोसिसचा. आणि आपण असं म्हणतोय की या पॅन्डेमिक नंतर म्हणजे हा पॅन्डेमिक तर चालू आहे, हा एपिडेमिक सारखा सुरू झालाय आता, आणि काही लोकांमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे छोट्या छोट्या ठिकाणी सुद्धा 50, 60, 70 पेशंट्स आहे. तर याबद्दल आपण काय थोडी माहिती देणार, आणि कुठली खबरदारी किंवा कुठली दक्षता किंवा कुठलं प्रिव्हेन्शन आपण करू शकतो ह्या म्युकरमायक्रोसिस मधून वाचण्यासाठी? म्युकरमायक्रोसिस एक अशी पद्धती आहे, ती खूप घातक बिमारी आहे. म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला म्हणजे मृत्यू पण होऊ शकतो त्याच्यामुळे. म्हणून डॉक्टर खूप घाबरतात त्या बिमारीमुळे. आणि तो स्टार्टिंग मध्ये आपण बघत होता डायबेटिक पेशंट मध्ये, किंवा त्यांची इम्युनिटी खूपच कमी, इम्युनो कॉम्प्रोमाइज लोकांचं, किंवा कोणाला HIV झालं किंवा कॅन्सर झालं आणि त्यांची इम्युनिटी खूप कमी झाली, तर त्यांना होत होतं. आता आपण काय बघितलंय की ह्या पॅन्डेमिक मध्ये, कोविड-19ची पॅन्डेमिक मध्ये आपण खूप प्रकारांचे औषध देतोय. टॉक्लिझोमॅब, ज्यांच्याकडने इम्युनिटी तुमची स्वतः कमी होते, किंवा स्टेरॉइड्स खूप लोक घेतात. पण स्टेरॉइड घेण्यानंतर जे आपला शुगर वाढतोय ते कोण बघत नाही. तर घरात स्टेरॉइड्स प्लीज तुम्ही घेतलं असेल, कोणी डॉक्टरांनी सांगितलं असेल, तो पण तुमच्या शुगर मापण्याचा कार्यक्रम प्लीज चालू ठेवा. आणि डायबेटिक डॉक्टर किंवा तुमचे जे डॉक्टर ज्यांनी सल्ला दिली आहे त्यांना सांगा की माझं शुगर कुठल्या औषधाने मी कंट्रोल करू शकतो. आता म्युकरमायकोसिस आपण असं बघितलंय की म्हणजे 2 हफ्ता किंवा 3 हफ्ता नंतर होते. आपण कोविडच्या बाहेर आले, त्याच्यात 2 किंवा 3 हफ्त्यानंतर होते. त्याच्यामुळे काय होते, फिवर होते, किंवा घशात आपल्याला असं वाटतं की नोज ब्लॉक झालाय, आणि किती लोकांना इथे ब्लॅक मार्क्स होते नोजवर, किंवा डोळ्याच्या खाली स्वेलिंग होते. तर लवकरात लवकर डॉक्टरांना कन्सल्ट करा, कारण की आपल्याकडे IV मेडिकेशन एकच आहे, आणि आपल्याला लॉंग टर्म घ्यायला लागतं. फंगससाठी आपल्याला लॉंग टर्म, ते फंगसची बिमारी आहे. आणि फंगसची बिमारी कशामुळे होते, कारण की आपली स्टेरॉइडमुळे आपली फायटिंग चान्सेस कमी होते. आपल्याला किती लोकांना स्टेरॉइड पाहिजे, हा नक्की ते खरं आहे की आपल्याला स्टेरॉइड पाहिजे कोविडसाठी लढण्यासाठी, पण डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन वर घ्या, स्वतः घेऊ नका. कारण की ते म्युकर झाला एकदा, तर तुमचे फेटॅलिटीचे रेट वगैरे वाढण्याचे खूप चान्सेस आहे, किंवा डॉक्टरांना ऑपरेट करून तुमचा जबडा वगैरे करायला लागेल, किंवा तुमचं नाक वगैरे त्याच्यात ऑपरेशन करायला लागेल. किती लोकांना ब्लाइंडनेस होतं, कारण की डोळ्याचा एक भाग काढायला लागतं त्यांना. तो प्लीज डॉक्टरांची सल्ला घ्या, आणि ही खूप मोठी बिमारी आहे, त्यांना निग्लेक्ट करू नका. तो स्टेरॉइड घेतलं तो फक्त प्रिस्क्रिप्शनवर घ्या, आणि किती दिवसासाठी आपला शुगर मेंटेन करा, आणि ते डॉक्टरांना विचारून घ्या. पेशंटला वाचवण्यासाठी संपूर्ण सगळे डॉक्टर प्रयत्नशील असतात. कधी कधी आपल्याला नियतीसमोर हातबल व्हावं लागतं की कधी कधी आपण काही पेशंट्सला वाचू शकत नाही, पण दॅट इज डेस्टिनी कधी कधी. तर सर, मी पुन्हा एकदा, आपण जो आज आम्हाला वेळ दिला आणि इतक्या सहजपणे बऱ्याचशा गोष्टी आपण समजवल्या, मला 100% खात्री आहे की ह्याचा फायदा संपूर्ण लोकांना होणार आहे, पेशंट्सला होणार आहे, आमच्या लिसनर्सला होणार आहे, कारण आपण फार सहजपणे सगळं आपण लोकांपर्यंत पोहोचवलं. सर, मी आपला मनापासून आभार मानतो, अँड आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. यू आर डुईंग अ वंडरफुल जॉब, यू आर आवर फ्रंटलाईन वर्कर, यू आर आवर हिरो, आणि आपल्या हातून अशी सेवा हो. यापुढे सुद्धा सर, आपण जसं जे काही सांगितलं ते मी ही प्रार्थना करतो आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला, लिसनर्सना, की संपूर्ण त्याचं पालन करा, कारण आपल्या भल्यासाठी जे सांगितलं डॉक्टर साहेबांनी त्याच्यामुळे आपला फायदा होणार आहे, आणि आपण सगळेजण सुखरूप या पॅन्डेमिक मधून बाहेर निघू.